हॅलो स्टुडंट. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्रिस्टलायझेशन ही एक प्रोसेस पाहिली. त्याच्यामध्ये आपण सिम्पल क्रिस्टलायझेशन अँड फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन ह्या दोन मेथड पाहिल्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट मेथड बघणार आहोत. तर जेव्हा आपण क्रिस्टलायझेशन ही मेथड पाहिली त्याच्यामध्ये बघा आपण काय केलं, एखादं जर इम्प्युअर सॉलिड ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल त्याच्यामध्ये दोन टाईप्स ऑफ इम्प्युरिटीज असतात. ओके, फर्स्ट वन सोल्युबल इम्प्युरिटीज अँड सेकंड वन इनसोल्युबल इम्प्युरिटीज. त्या दोन्ही इम्प्युरिटीज आपण सेपरेट करत होतो क्रिस्टलायझेशन ह्या प्रोसेसने. आता एखादं इम्प्युअर सॉलिड ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे त्याच्यामधल्या इम्प्युरिटीज आपण क्रिस्टलायझेशन ह्या प्रोसेसने आपण काय करत होतो, सेपरेट करत होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी मेथड बघणार आहोत ती आहे डिस्टिलेशन. तर डिस्टिलेशन ह्या मेथडमध्ये आपण काय करणार आहोत, जर एखादं इम्प्युअर लिक्विड ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल त्याच्यामधल्या इम्प्युरिटीज आपण सेपरेट करणार आहोत. आता त्याच्यामध्ये 4 टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज असतात. फर्स्ट वन सोल्युबल इम्प्युरिटीज, सेकंड वन इनसोल्युबल इम्प्युरिटीज, थर्ड वन मिसिबल इम्प्युरिटीज अँड फोर्थ वन इमिसिबल इम्प्युरिटीज. आता मिसिबल अँड इमिसिबल इम्प्युरिटीज म्हणजे काय, दोन लिक्विड जर एकमेकांमध्ये मिक्स असतील ओके तर त्याला आपण मिसिबल इम्प्युरिटीज असं म्हणतो. आणि दोन लिक्विड जर एकमेकांमध्ये मिक्स नसतील त्याला आपण इमिसिबल इम्प्युरिटीज असं म्हणतो. आता बघा, इनसोल्युबल इम्प्युरिटीज अँड इमिसिबल इम्प्युरिटीज हे आपण फिल्ट्रेशन ह्या मेथडनेही सेपरेट करू शकतो. पण सोल्युबल इम्प्युरिटीज अँड मिसिबल इम्प्युरिटीज हे आपण डिस्टिलेशन ह्या प्रोसेसने आपण ह्या इम्प्युरिटीज आपण सेपरेट करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. आता त्याआधी डिस्टिलेशन म्हणजे काय हे बघा डिस्टिलेशन ह्या प्रोसेसमध्ये आपण काय करणार आहोत, जर एखादं इम्प्युअर लिक्विड ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल त्याच्यामधल्या सोल्युबल इम्प्युरिटीज अँड मिसिबल इम्प्युरिटीज ह्या सेपरेट करणार आहोत डिस्टिलेशन ह्या प्रोसेसने. त्याआधी डिस्टिलेशन म्हणजे काय ही डेफिनेशन तुम्हाला माहीत असावी. डिस्टिलेशन म्हणजे काय तर बघा, the process in which impure liquid is boiled at its boiling point and converted into their vapors. The vapors are condensed back into the pure liquid is known as distillation. तर काय करणार आहोत डिस्टिलेशन. बघा डिस्टिलेशनमध्ये आपण इम्प्युअर लिक्विड घेणार आहोत आणि जे लिक्विड घेणार आहोत त्याच्या बॉइलिंग पॉईंटपर्यंत आपण ते बॉईल करणार आहोत आणि त्याचे जे वेपर्स आहेत ते आपण कलेक्ट करणार आहोत. ते वेपर्स आपण कंडेन्स केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, ते कूल होतील आणि तुम्हाला प्युअर लिक्विड मिळेल. ओके, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिस्टिलेशन ही प्रोसेस म्हणतो. इथे मी दाखवलेले बघा, एखादं लिक्विड आहे त्याचा आपण काय करणार, इव्हॅपोरेशन करणार. त्या लिक्विडचं आपण इव्हॅपोरेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, वेपर्स मिळतील. ओके, ते वेपर्स पुन्हा आपण कंडेन्सेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, प्युअर लिक्विड मिळेल. ही काय आहे, डिस्टिलेशन प्रोसेस आहे. त्याचं प्रिन्सिपल ही आहे. प्रिन्सिपल काय आहे बघा, वेन इम्प्युअर लिक्विड इज बॉइल्ड ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट ओनली प्युअर लिक्विड्स गेट्स इव्हॅपोरेटेड देन वेपर्स अपॉन कंडेन्सेशन गिव्स प्युअर लिक्विड. म्हणजे जे इम्प्युअर लिक्विड आहे ते आपण बॉईल करणार आहोत त्याच्या बॉइलिंग पॉईंटपर्यंत आणि जे प्युअर लिक्विड आहे तेच फक्त बॉईल होणार आहे. ओके, एखादं प्युअर लिक्विड असेल आणि त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतील, मग त्या इन्सोल्युबल असतील, सोल्युबल असतील किंवा मिसिबल असतील किंवा इनमिसिबल असतील, ह्या इम्प्युरिटीज जे प्युअर लिक्विड आहे त्याच्या बॉइलिंग पॉईंटपर्यंत आपण बॉईल केल्यानंतर ह्या इम्प्युरिटीज त्याचं कन्व्हर्जन वेपर्समध्ये होणार नाही. ओन्ली प्युअर लिक्विडचं कन्व्हर्जन काय होणार आहे, वेपर्समध्ये होणार आहे. आणि इथे बघा, हे ओनली प्युअर लिक्विड गेट्स इव्हॅपोरेटेड, हे जे सेंटेन्स आहे ते इम्पॉर्टंट आहे. ओनली प्युअर लिक्विड गेट्स इव्हॅपोरेटेड, ते जे प्युअर लिक्विड आहे त्याचेच तुम्हाला वेपर्स मिळतील आणि ते वेपर्स काय करणार आहोत, आपण कंडेन्सेशन करणार आहोत त्याचं आणि तुम्हाला काय मिळेल, प्युअर लिक्विड हे मिळेल. आता डिस्टिलेशनची जी डायग्राम आहे मी तुम्हाला दाखवते नंतर. त्याचे ॲप्लिकेशन्स ही आहेत. ॲप्लिकेशन काय आहे, फर्स्ट ॲप्लिकेशन टू सेपरेट दी 2 or more लिक्विड्स फ्रॉम इट्स मिक्सचर. ओके, म्हणजे एखादं 2 किंवा 3 लिक्विड जर मिक्स असतील तेही आपण सेपरेट करू शकतो डिस्टिलेशन ह्या प्रोसेसने. किंवा सेकंड ॲप्लिकेशन काय आहे, दिस टू सेपरेट दी नॉन होलाटाईल इम्प्युरिटीज फ्रॉम होलाटाईल लिक्विड. ओके, म्हणजे एखादं होलाटाईल लिक्विड जर असेल आणि त्याच्यामध्ये नॉन होलाटाईल इम्प्युरिटीज असतील त्याही आपण सेपरेट करू शकतो डिस्टिलेशन ह्या प्रोसेसने. होलाटाईल मीन्स काय, उघडून जाणे. ओके, आता डिस्टिलेशन हे जे आहे ते 3 टाईप्समध्ये आहे. फर्स्ट वन सिम्पल डिस्टिलेशन,
second one fractional distillation, and third one distillation under reduced pressure. ह्या तिन्ही डिस्टिलेशनच्या ज्या प्रोसेस आहेत त्या आपण बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल डिस्टिलेशन बघणार आहोत. तर सिम्पल डिस्टिलेशन म्हणजे काय बघा, मी डेफिनेशन आधी सांगते, तुम्ही लक्ष द्या. द लिक्विड विच बॉइल्ड विदाउट डिकम्पोजिशन at atmospheric pressure are purified by the process of simple distillation. ओके, ह्या प्रोसेसला आपण सिम्पल डिस्टिलेशन असं म्हणतो. आता मी इथे डायग्रॅम ही तुम्हाला दाखवलेली आहे सिम्पल डिस्टिलेशनची. आता मी आधी काय सांगते तुम्हाला, एक्सपेरिमेंटल सेटअप सांगते, त्यानंतर तुम्हाला प्रोसिजर सांगेन. ओके, तर एक्सपेरिमेंटल सेटअप मी ते डायग्रॅम दाखवलेले आहे. तर ही सिम्पल डिस्टिलेशनची डायग्रॅम आहे. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट काय करणार आहोत आपण, इट कन्सिस्ट ए राऊंड बॉटम फ्लास्क. इथे मी राऊंड बॉटम फ्लास्क घेतलेला आहे. इट कन्सिस्ट ए राऊंड बॉटम फ्लास्क फिटेड इनटू ए कॉर्क हॅव्हिंग ए थर्मामीटर. आता हा जो राऊंड बॉटम फ्लास्क आहे तो त्याच्यामध्ये मी रबर कॉर्कच्या साहाय्याने थर्मामीटर फिट केलेला आहे. ओके, दी फ्लास्क हॅज अ साईड आर्म थ्रू विच इट इज अ कनेक्टेड टू ए कंडेन्सर. आता असा मी कंडेन्सर म्हणजे राऊंड बॉटम फ्लास्क घेतलेला आहे. तर त्याला काय असेल, वन साईड आर्म असेल आणि तो साईड आर्म मी काय केलेला आहे, कंडेन्सरला फिट केलेला आहे. हा काय आहे तर कंडेन्सर आहे, वॉटर कंडेन्सर आहे. ओके, दी कंडेन्सर हॅज ए जॅकेट विथ 2 आउटलेट्स. आता हा जो कंडेन्सर आहे त्याला 2 आउटलेट आहेत. ओके, 2 आउटलेट्स विच वॉटर इज सर्क्युलेटेड. त्याच्यामधून तुम्ही वॉटर सर्क्युलेट करणार आहात. इथे बघा वॉटर इन लिहिलं आहे मी, इकडे वॉटर आउट लिहिलं आहे. ओके, म्हणजे इथून तुम्ही वॉटर सप्लाय करणार आणि इकडून वॉटर काय पडेल, बाहेर पडेल तुमचं. ओके, आता बघा दी कंडेन्सर हॅज ए 2 जॅकेट्स विथ 2 आउटलेट थ्रू विच वॉटर इज सर्क्युलेटेड. ओके, बघा दी कंडेन्सर इज कनेक्टेड टू ए रिसिव्हर टू कलेक्ट दी प्युरिफाईड लिक्विड. आता हा जो कंडेन्सर आहे त्याला मी इथे रिसिव्हर कनेक्ट केलेला आहे. हा काय आहे, तुमचा रिसिव्हर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्युअर लिक्विड कलेक्ट करणार आहात. ओके, बघा दी बल्ब ऑफ थर्मामीटर इज जस्ट बिलो दी साईड आर्म ऑफ दी राऊंड बॉटम फ्लास्क. आता हा जो थर्मामीटरचा बल्ब आहे तो कसा पाहिजे, तुमच्या साईड आर्मच्या बिलो पाहिजे. ओके, थोडा खाली पाहिजे. ठीक आहे, असं तुम्ही थर्मामीटर फिट करायचं आहे रबर कॉर्कच्या साहाय्याने राऊंड बॉटम फ्लास्कला. ठीक आहे, आता पुढे काय होणार आहे बघा. आता एक्सपेरिमेंटल सेटअप तर तुम्हाला समजलेला आहे. एक्सपेरिमेंटल सेटअप काय आहे, हा आयर्न स्टँड आहे. आयर्न स्टँडला मी हा जो राऊंड बॉटम फ्लास्क आहे तो फिट केलेला आहे आयर्न स्टँडला, आणि राऊंड बॉटम फ्लास्कला रबर कॉर्कच्या साहाय्याने मी थर्मामीटर इथे फिट केलेला आहे. पण हा जो थर्मामीटर आहे त्याचा जो बल्ब आहे तो कसा पाहिजे, साईड आर्मच्या बिलो पाहिजे, थोडा बिलो पाहिजे. ओके, आता तुम्ही असा राऊंड बॉटम फ्लास्क घेणार आहात की त्याला 1 साईड आर्म आहे. हा काय आहे, साईड आर्म आहे राऊंड बॉटम फ्लास्कला, आणि त्याला काय तुम्ही अटॅच करणार आहात कंडेन्सर अटॅच करणार आहात. ओके, आता कंडेन्सर जो आहे त्याला 2, एक इथे वॉटर इन लिहिलं आहे, इथून वॉटर आउट लिहिलं आहे. हा जो कंडेन्सर आहे तो कशासाठी असतो तर वॉटर सर्क्युलेटिंगसाठी असतो, वॉटर कूलर म्हणून तो काम करतो. ओके, आणि पुढे काय जोडलेलं आहे, ह्या कंडेन्सरला मी काय अटॅच केलं तर रिसिव्हर अटॅच केलं, इथून तुम्हाला प्युअर लिक्विड मिळणार आहे. ओके, आता इथे काय केलेलं आहे, मी वायर गॉज एक ट्रिपॉड स्टँड घेतलं, ट्रिपॉड स्टँडवरती वायर गॉज ठेवली आणि बर्नरवरून इथे बर्नर ठेवलेला आहे, आणि बर्नरला हीट काय करायचं आहे, ऑन करायचं आहे, ब्ल्यू फ्लेम करायची आहे. ओके, आता बघा हे जे आयर्न स्टँड आहे त्याला मी राऊंड बॉटम फ्लास्क अटॅच केलेला आहे विथ 1 साईड आर्म. साईड आर्म मी कशाला कनेक्ट केलं, कंडेन्सरला कनेक्ट केलं. कंडेन्सर असं आहे त्याला 2 जॅकेट्स आहेत, वॉटर इन लिहिलेलं आहे, इकडे वॉटर आउट लिहिलेलं आहे. ओके, त्यानंतर हा जो कंडेन्सर आहे त्याला मी रिसिव्हर अटॅच केलेला आहे. आता इथे मी कंडेन्सर फिट करण्यासाठी स्टँडच्या साहाय्याने कंडेन्सर इथे फिट केलेला आहे. हे पण काय आहे तर आयर्न स्टँड आहे. ओके, दिस इज आयर्न स्टँड. आता इथे मी नेमिंग लिहिलेलं आहे बघा, दिस इज आयर्न स्टँड, दिस इज ए थर्मामीटर, दिस इज ए राऊंड बॉटम फ्लास्क. ओके, दिस इज अ राऊंड बॉटम फ्लास्क, दिस इज वायर गॉज, बर्नर, आणि हे काय आहे तर ट्रिपॉइड स्टँड आहे. ओके, दिस इज आयर्न स्टँड, दिस इज वॉटर कंडेन्सर,
वॉटर इन, इकडून वॉटर जाणार आहे आणि इकडून वॉटर बाहेर पडणार आहे, म्हणजे वॉटर सर्क्युलेटिंग होणार आहे. ओके. त्यानंतर कंडेन्सरलाच मी काय केलेलं आहे, इथे रिसिव्हर अटॅच केलेला आहे. हे काय आहे तर कोनिकल फ्लास्क आहे. ओके. ह्याला मी रिसिव्हर असं म्हणलेलं आहे. आता ही जी एक्सपेरिमेंटल सेटअप आहे ती सिम्पल डिस्टिलेशनची एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. ओके. आता मी तुम्हाला प्रोसिजर सांगते. प्रोसिजरमध्ये काय आहे बघा, मी इम्प्युअर लिक्विड इथे राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये घेतलं. इम्प्युअर लिक्विड घेतल्यानंतर काय इथे होणार आहे, तुमचे वेपर्स तुम्हाला इथे फॉर्म होतील. ओके. वेपर्स फॉर्म झाल्यानंतर काय होणार आहे, आता हे जे इम्प्युअर लिक्विड आहे, आता जे तुम्ही इम्प्युअर लिक्विड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 2 टाईप्स ऑफ लिक्विड घेणार आहे. ते वेपर्स फॉर्म झाल्यानंतर जे प्युअर लिक्विड आहे त्याच्या बॉइलिंग पॉईंटपर्यंत तुम्ही हीट करणार आहात. म्हणजे इकडे तुम्ही हीट करणार आहात, म्हणजे बर्नर ऑन करणार आहात, म्हणजे इथे लिक्विड बॉईल होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पोर्सिलिन पीसेसही टाकणार आहात. ओके. 3 पोर्सिलिन पीसेसही ॲड केलेले आहेत. पोर्सिलिन पीसेस काय ॲड करायचे तर जे लिक्विड आहे ते बंप होऊ नये त्यासाठी तुम्ही पोर्सिलिन पीसेस ॲड करायचे आहेत. आता हे जे इम्प्युअर लिक्विड आहे त्याचे वेपर्स तुम्हाला मिळतील. ओके. आणि त्या लिक्विड जे प्युअर लिक्विड आहे त्याच्या बॉइलिंग पॉईंटपर्यंत तुम्ही बॉईल करणार आहात, त्याचे वेपर्स तुम्हाला मिळत जातील आणि हे वेपर्स काय होतील, साईड आर्ममधून कंडेन्सरमध्ये जातील. कंडेन्सरमध्ये गेल्यानंतर काय होणार आहे, इथे बघा वॉटर कूलर म्हणून काम करेल कंडेन्सर. इकडे वॉटर इन लिहिलेलं आहे, इकडे वॉटर आउट लिहिलेलं आहे, म्हणजे वॉटर सर्क्युलेटिंग इथे होणार आहे. इथे वॉटर सर्क्युलेटिंग कंडेन्स केल्यानंतर हे जे वेपर्स आहेत ते तुम्हाला पुन्हा लिक्विड फॉर्ममध्ये मिळतील आणि लिक्विड फॉर्ममध्ये मिळाल्यानंतर इथे रिसिव्हरमध्ये काय होणार आहे ते रिसीव्ह केले जातील कोनिकल फ्लास्कमध्ये आणि तुम्हाला इथे काय मिळेल तर प्युअर लिक्विड मिळेल. ओके. प्युअर लिक्विड. आता इथे मी एखादं एक्झाम्पल घेते. सपोज मी ॲसिटोन आणि वॉटर घेतलं. आता मी ते काय घेते, ॲसिटोन आणि वॉटरचं एक्झाम्पल घेते. ओके. ॲसिटोन प्लस वॉटर हे जर मी घेतलं तर बघा, ॲसिटोनचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो 56 डिग्री सेल्सिअस आहे आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट काय आहे 100 डिग्री सेल्सिअस आहे. ओके. आता इथे जर ॲसिटोन आणि वॉटर जर मिक्स असेल, आता इथे मी घेतलेलं आहे ॲसिटोन आणि वॉटर मिक्स असलेलं इम्प्युअर मी लिक्विड घेतलेलं आहे. ओके. आता फर्स्ट जो बॉइलिंग पॉईंट आहे, आता जे इम्प्युअर लिक्विड असतील त्याच्यामध्ये अबाउट 30 डिग्री सेल्सिअसचा तरी डिफरन्स पाहिजे. ओके. आता इथे मी इम्प्युअर लिक्विड घेतलेलं आहे ॲसिटोन प्लस वॉटर. मी काय केलं 50 डिग्री सेल्सिअस होईपर्यंत मी बॉईल केलं. आता इथून काय होणार आहे 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत मी इथे टेम्परेचर बघणार थर्मामीटरवरती. 50 डिग्री सेल्सिअस होईपर्यंत वॉटर बॉईल करणार. आता 50 डिग्री सेल्सिअसलाच काय होणार आहे तुमचे ॲसिटोन्सचे वेपर्स फॉर्म होणार आहेत आणि ते वेपर्स साईड आर्ममधून कंडेन्सरमध्ये जाणार आणि तिथे कूल होणार आणि लिक्विड बाहेर पडणार, म्हणजे ॲसिटोन तुम्हाला मिळणार. म्हणजे इथे बघा 50 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुमच्या इम्प्युअर लिक्विडमध्ये ॲसिटोन आहे तोपर्यंत तुमचं 50 डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट राहील आणि तुमचे ॲसिटोन बाहेर पडेल. ओके. आणि कंडेन्स झाल्यानंतर ते कूल होऊन त्याचं पुन्हा लिक्विड फॉर्ममध्ये तुम्हाला प्युअर लिक्विड मिळेल, म्हणजे ॲसिटोन मिळेल. तुम्ही पुन्हा रिडिस्टिलेशन ही करू शकता. आता त्यानंतर काय होणार आहे 50 डिग्री सेल्सिअस जे आहे टेम्परेचर जर पुढं गेलं तेव्हा तुम्ही काय करणार आहात, स्टॉप करणार आहात, दुसरा रिसिव्हर घेणार आहात, पुन्हा 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाणार आणि तुमचं काय होईल तर वॉटर्सचे वेपर मिळतील आणि वॉटर्स वेपर पुन्हा तुम्ही कंडेन्सरमध्ये वेपर्स कलेक्ट होतील, तिथे कूल होतील आणि लिक्विड तुम्हाला मिळेल. ते काय असेल तर प्युअर वॉटर असेल. ओके. या पद्धतीने तुम्ही डिस्टिलेशन ही प्रोसेस करणार आहात. काय केलं मी ॲसिटोन आणि वॉटर घेतलं. तुम्ही काय करणार आहात, ॲसिटोन फक्त बॉईल होणार आहे 50 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे जोपर्यंत तुमच्या इम्प्युअर लिक्विडमध्ये ॲसिटोन आहे तिथपर्यंत ते टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहील, 50 डिग्री सेल्सिअसच राहील. तोपर्यंत तुमचे वेपर्स ॲसिटोनचे बाहेर पडतील आणि कंडेन्सरमध्ये जातील, कूल होतील, पुन्हा लिक्विड फॉर्म होईल आणि इम्प्युअर लिक्विड तुम्हाला मिळेल. पुन्हा हे तुम्ही बाजूला काढणार 50 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर जर टेम्परेचर पुढे गेलं तुम्ही साईडला घेणार, पुन्हा कोनिकल फ्लास्क दुसरा घेणार. 100 डिग्री सेल्सिअसला आल्यानंतर तुम्हाला वॉटर्स वेपर मिळतील. ते वेपर्स कंडेन्सरमध्ये जातील, कूल होणार, पुन्हा लिक्विड फॉर्ममध्ये होतील आणि तुम्हाला प्युअर वॉटर मिळेल. हे काय आहे डिस्टिलेशनची प्रोसेस आहे. ओके. तुम्हाला डिस्टिलेशन ही प्रोसेस मोस्टली समजली असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण
फ्रॅक्शनल डिस्टिलेशन बघणार आहोत. थँक्यू.